एकच मिनिट. दादांचं भाषण झाल्यानंतर आपल्याला खाली जेवणाची सोय केली आहे. माझ्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की अतिशय शिस्तीत आपण खाली जायचं, जेवण करायचं. एका वेळेला 400 लोक बसतील, त्यामुळे जितका वेळ होईल तेवढा 1 तासाचा गॅप आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जेवण मिळेल आणि त्यानंतर 1 तासानंतर आपले जे फ्रंटल आहे किंवा कार्यकर्त्यांना जे दादांशी आणि तटकरे साहेबांशी बोलायचं आहे त्यासाठी दादांनी इथे वेळ दिलेला आहे. प्रेससाठी 5 वाजेला आपली इथे प्रेस आहे. इथेच आपण प्रेस आयोजित केले. प्रेसलाही सगळ्यांना संबोधतो की आपण 5 वाजता इथे हजर राहावं विनंती. धन्यवाद. सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आता एक नारा द्या, आले रे आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. जरा हात वर करून नुसतं असं जोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. इकडे नाही, इकडे आवाज आला नाही. धन्यवाद. आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, आपल्या सगळ्यांचे सहकारी माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, अरुणभाई गुजराती, डॉक्टर सतीश अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, चित्राताई वाघ, प्रदीप सोळंकी, जयदेवराव गायकवाड, शिवाजीराव पाटील, संग्राम कोते पाटील, स्मिताताई पाटील, ईश्वर बाळबुद्धे, प्रमोद हिंदूराव, राजू देशमुख, साहेबराव दादा पाटील, रवींद्र भैया पाटील, अनिल भाईदास पाटील, दिलीप वाघ, विलास पाटील, अरुण पाटील, विकास पवार, योगेश देसले, संजय गरुड, संदीप पवार, किरण शिंदे, कल्पिता पाटील, वसंतराव मोरे, पंगाल सिंग चितोडिया, दिलीपराव सोनोने, आसिफभाई कपाटवाला, शशिकांत साळुंके, गणेश ननवरे, मंगलाताई पाटील, कल्पनाताई पाटील, विनोद निकम, नीलमताई पाटील, मिनलताई पाटील, नोमन काझी, मनीषाताई चौधरी, गोरख पाटील, अयाज अली, शशिकांत साळुंके, सचिन पाटील, निलेश पाटील, माणिकराव शिंदे, राजन पराटे, दिलीप पवार, सर्व माझ्या 15च्या 15 तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, माझ्या जळगाव शहरातून आलेले सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनीने आणि माझ्या तरुण मित्रांनो, सध्या आपल्या सर्वांच्या समोर काही ठिकाणी दुबार, काही ठिकाणी तिबारचं पेरणीचं संकट आहे आणि त्याच्यावर साहजिकच शेतकरी खूप अस्वस्थ त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामध्ये आज कोपर्डीच्या घटनेला बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये जन्मलेल्या, आपल्या अंगणात बागडलेल्या, आपल्या मुलीच्या सोबत शाळेमध्येच गेलेल्या अशा अनेक दृष्टीने आपलीशी वाटणारी आपलीच असलेल्या निर्भयावर गेल्या वर्षी आजच्याच दिवशी काही नराधमांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले आणि अत्यंत वाईट पद्धतीनं तिची हत्या केली. मानवतेला काळीमा फासेल अशी ती घटना आणि या घटनेची महाराष्ट्राची मानवतेची मान, महाराष्ट्राची पण आणि मानवतेची पण मान त्या ठिकाणी शर्मेने खाली गेली. केवळ कोपर्डी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेने सुन्न झाला, मूक झाला. आज त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून चित्राताई वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मूक मोर्चा आयोजित केलेला होता आणि सगळ्या राज्यामध्ये तो केलेला आहे. आज खरं तर आपला जळगावचा पक्षाचा मेळाव्याचा दिवस, तुमच्याशी चर्चा करण्याचा दिवस, तुमच्याशी हितगुज साधण्याचा दिवस. काय पक्षाच्या मध्ये उद्याच्या वाटचालीच्या करता तुमच्या सर्वांच्याकडनं अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता तुमचेही काही प्रश्न 15 तालुक्यामध्ये असू शकतात. शहरामध्ये तुम्हालाही काही अडचणी असू शकतात. फक्त प्रांताध्यक्षांनी, मी, दिलीपरावांनी असं आम्हाला पाहिजे ही जरी अपेक्षा व्यक्त केली तरी ते कृतीमध्ये आणण्याच्या करता तुम्हाला काय अडचणी असेल तर ते सांगा हक्काने. त्याच्यात आपण मार्ग काढू. चर्चेतनं 2 पावलं तुम्ही पुढं मागं व्हा, आम्ही 2 पावलं पुढं मागं होऊ. पण काही झालं तरी माझ्या जळगावच्या 15 तालुक्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत झाली पाहिजे, बळकट झाली पाहिजे. तो निश्चय करून आपल्याला सगळ्यांना आपापल्या घरी आज इथनं जायचं.
आज निर्भयाच्या बाबतीमध्ये जे घडलं कोपर्डीचं, त्याच्यावर थांबलंय का? आज जे निवेदन दिलं चित्राताईंनी, तटकरे साहेबांनी, दिलीपरावांनी, ते मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये काय? 1 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं त्या बाबतीत पॅक बाटली द्या, फुटलेली नाही. त्यांनी स्वतः सांगितलं होतं फास्ट ट्रॅक कोर्टवर आम्ही लवकरात लवकर, आम्हाला वाटलं लवकर म्हणजे 1 वर्ष, पण 1 वर्षामध्ये काही त्याच्याबद्दल पुढं आलेलं दिसत नाही. जो नराधम असेल त्याला कडक म्हणजे फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे, कारण त्यांनी तसा गुन्हा केला. काही कुठली चुकीची मागणी नाहीये. लाखोंचे मोर्चे निघालेले होते, सर्वांची ती मागणी आहे. त्याच्यानंतर पण सातत्याने महिलांच्यावर, मुलींच्यावर अन्याय अत्याचार होताना सांध्यापासून बांध्यापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत. पेपर उघडल्यानंतर रोज काही ना काही वाचायला मिळतं. तिथं मुंबईमध्ये मंजुळा, तिचं काय घडलं? ठीक आहे, तिची काही चूक असेल, परंतु ती जेलमध्ये असताना तिचं अमानुषपणे तिला मारलं जातं, तिच्यावर अत्याचार केले जात आहेत. त्याच्यातून काही गोष्टी आता पुढे येत आहेत. उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं ज्यावेळेस आम्ही आमचे अंतिम आठवडे प्रस्ताव असतात किंवा आमचा विरोधी पक्षाचा अधिकार असतो, त्यावेळेस आम्ही जरूर याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी घेऊ. जशी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊ, तसं हेही कायदा सुव्यवस्था राखणं कुणाचं काम आहे? सरकारचं काम आहे. त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या अडीअडचणी या दूर करणं सरकारचं काम आहे. आज देखील काय घटना अमरनाथमध्ये त्या दर्शनाच्या करता अमरनाथ यात्रा काही भाविक गेलेले होते. 2 माझ्या आपल्या महाराष्ट्रातले, ठाणे जिल्ह्यातले, 5 त्या गुजरात मधले. काय त्यांचा दोष होता? खुशाल धडा 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 गोळ्या मारल्या जातात. आणि आधी तशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं होतं की तशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता आहे. मग सरकार काय करतं? मग राज्यकर्ते काय करतात? मग कुणावर विश्वास ठेवायचा? कुणावर भरोसा ठेवायचा? आणि कशा पद्धतीनं जगायचं? आपण काय आई बापाच्या पोटी गोळ्या खाण्याच्या करता जन्माला आलोय? अशा पद्धतीचं आयुष्य जगण्याच्या करता आपण जन्माला आलोय? याचा कुठेतरी तुम्ही सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. मी कुठेतरी राजकीय भूमिकेतनं बोलतोय असं कृपा करून समजू नका. चांगल्याला चांगलं म्हणण्याची माझी तयारी असते, पण जे चुकीचं असेल ते लोकांच्या समोर ठेवलं गेलं पाहिजे. त्याबद्दल कुठं ना कुठं नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातून बदल झाला पाहिजे. त्याच्यातून अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दलची पण खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये असताना अनेक प्रकारच्या घटना घडल्या. 26/11चा हल्ला झाला म्हणून आम्ही काही गडबडून घेऊन घरामध्ये बसलो नाही. पुन्हा अशा प्रकारचा भ्याड हल्ला तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर होऊ नये म्हणून जी खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारची खबरदारी आपण घेतली. ह्या घटना घडायला पाहिजे, परंतु तशा घडताना दिसत नाही. आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र का बोलवलं? एक तर 15 वर्ष पक्षाची स्थापना झाली. स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 99ला शिवाजी पार्कला त्या ठिकाणी स्थापन केला. तुम्ही मोठ्या प्रमाणावर साथ दिली. आपण माग मोरे काकांना पण इथं खासदार केलं, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. या 11 आमदारांच्या पैकी 5 आमदार पक्षाच्या चिन्हावर आणि साहेबराव दादा अपक्ष 6 आमदार निवडून देण्याची किमया तुम्ही केली. त्यावेळेस आपली संख्या किती होती? आज आम्ही 41 आहोत. एकच आमदार तुम्ही दिला फक्त डॉक्टरला निवडून. बाकीचं काय झालं? कुठल्या कामामध्ये आम्ही कमी पडलो? कुठल्या धरणाला पैसा देण्याच्या करता कमी पडलो? पाडळसे असेल किंवा इतर वेगवेगळी विकासाची कामं असतील, ज्या ज्या वेळेस माझा शेतकरी
दुष्काळामध्ये अडचणीत आला त्यावेळेस करोडो रुपयाचा पैसा केंद्र सरकारकडनं देखील पवार साहेबांनी दिला. माझं पशुधन जगलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या करता लाखो जनावर छावण्या आपण उघडल्या, पशुधन जगवलं, रोजगार हमीची कामं काढली, त्याच्यामध्ये ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाचा कार्यक्रम राबवला. वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, विकासाच्या कामाला लागणारा रस्त्यांचा निधी असेल. ज्या ज्या वेळेस इथले 6 आमदार यायचे कधी मोकळ्या हाताने त्यांना मी पाठवलं नाही, कारण ते 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत होते. ज्याचा उल्लेख गुलाबरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. दिलं पाहिजे, ती आमची जबाबदारी होती. आम्ही त्याच्यामध्ये काही हुशारकी नाही मारलेली, ती आमची लोकांच्या संदर्भातली बांधिलकी होती. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पद्धतीनं काम करत होता. ठीक आहे, राजकीय वेगवेगळ्या पद्धतीच्या लाटा येतात, वेगवेगळ्या नेत्यांचे करिश्मा त्या ठिकाणी जनतेला आपलंसं करतो. त्याच्यातून नरेंद्र मोदींचा करिश्मा पुढे आला आणि कधी कुठलाही पक्ष सत्तेवर येईल एक तर्फी असं वाटत नसताना देश पातळीवर तो पक्ष सत्तेवर आला. आज आपण सगळं चित्र पाहतोय. आज ते चित्र जरी पाहत असलो तरी पक्ष मजबूत असला पाहिजे. काही मतदारसंघामध्ये आम्ही कधी पराभव होत नाही. कारण काय, आम्ही तिथं वेगळं काही करतो. आमची तिथं कार्यकर्त्यांची व्यवस्थितपणे फळी आम्ही उभी केलेली. माझा मगाशी माजी सभापती करण खलाटे सकाळी मला भेटला, इथं आला का नाही मला माहिती नाही, पण या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस भाकरी फिरवायला पाहिजे त्यावेळेस भाकरी फिरवतो, नवे चेहरे ज्यावेळेस द्यायला पाहिजे त्यावेळेस नवे चेहरे देतो. यावेळेस तर 18च्या 18 पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवार माझे 12-12 हजार मतांनी जेएलपीचे उमेदवार निवडून आले. असं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात झालं. पण ठराविक ठिकाणी होऊन चालणार नाही, ते आपल्याही 15 तालुक्यामध्ये झालं पाहिजे. आज काय आमची विधानसभा लोकसभेची निवडणूक नाही. आज आम्ही कशा करता राज्याचा दौरा प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेला. आम्हाला पदं मिळाली, आम्हाला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी कामाची संधी मिळाली, पण आमच्या करता झगडणारा जो कार्यकर्ता आहे त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठं तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर त्या ठिकाणी परिषद त्याला संधी मिळाली पाहिजे. त्याचा कालची खरं निवडणूक होती, परंतु तसं घडलं नाही. अरुणभाई गुजराती साहेब, साताऱ्यामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभापती आणि उपसभापती. जर सातारा जिल्ह्याला जमतं, इतर जिल्ह्यांना जमतं, तर आपल्याला का जमत नाही? आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर असं बोललं जातं. नुसती भाषणं करून आणि आम्ही आल्यानंतर चला घरी चहा प्यायला एवढं सांगून पक्ष वाढत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याच्या करता आम्ही गेलं पाहिजे. पवार साहेब नेहमी सांगतात की हॉटेलमध्ये राहण्याच्या पेक्षा एखाद्या कार्यकर्त्याच्याकडे त्याच्याकडं व्यवस्था असेल तर तिथं राहिलं पाहिजे, नाही तर त्याला झोपायची व्यवस्था नाही, आम्ही तिकडे कुठे झोपायला जायचं. त्याच्यामुळं सर्किट हाऊस हे सगळ्यांना तिथं भेटण्याच्या करता एक चांगल्या प्रकारचं माध्यम आहे. काही अडचणी येतात, आम्ही ते ऐकतो. त्याच्या संदर्भात सार्वजनिक प्रश्न आपण विरोधी पक्षात आहे का सत्ताधारी पक्षात आहे बघून चालत नाही. वैयक्तिक 4-2 कामं होणार नाही. परंतु आता आम्ही तिथं गेलेलो होतो, काही जण तिथं उपोषणाला बसलेले आहेत. रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांचं म्हणणं नशिराबाद हायवेला 51 लाख रुपये प्रति हेक्टर दर दिला आणि आता मात्र तिथं जो काही रस्ता चाललेला आहे त्याच्या संदर्भामध्ये नशिराबादला 11 लाख रुपये, तरसोदला 12 लाख रुपये आणि असोद्याला 10 लाख रुपये याबद्दलचा दर दिला जातो. कुणी त्यांना भेटायला जात नाही. मंत्र्यांची कामं नाही. सरकारमधल्या अधिकाऱ्यांची तिथं आपल्या समोर जर उपोषणाला बसलेत, आया बहिणी तिथं होत्या, जाऊन काय बाबा तुमचं म्हणणं आहे त्याच्या संदर्भामध्ये घ्यायचं आणि काही ना काही मार्ग काढायचा.
परंतु अजिबात कोणी त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये बसलो होतो. तिथं काही जण आले, त्यांनी सांगितलं की दादा त्याच्या संदर्भामध्ये आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय झाला? तिथल्या काही जणांच्यावर डॉक्टर होते, डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी, त्यांचं वय झालं, परंतु ते तिथं बसलेले असताना त्यांना उपचाराच्या करता इथले राज्यमंत्र्यांचा ड्रायव्हर तिथं गेला आणि तो म्हणाला की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही औषधोपचार करा. ते म्हणले आम्ही करत नाही. त्यांना इतक्या वाईट त्यांनी शिव्या दिल्या आणि त्यांना दमदाटी केली. म्हणले तुमचा पानसरेच करतो. ह्या पद्धतीची भाषा काय मोगलाई बिगलाई लागली का काय? अशा पद्धतीनं कुणावर पण वेळ आली. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं किंवा ह्या ज्या संदर्भामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही कुणाचं चुकत असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाहीये. आणि जे काही कुणाचं चुकत असेल, दलित मित्र डॉक्टर VR पाटील, अहो त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळालेला, 74 वर्ष वय, पाळदी गावामध्ये त्याच्या संदर्भात दलित वस्तीत कस्तुरबा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सेवा देत आहेत. आणि सहकार राज्यमंत्र्यांचा चालक मात्र तिथं 40-50 गुंडांना घेऊन जातोय, घरावर आणि दवाखान्यावर हल्ला करतोय. तुझा नरेंद्र दाभोळकर करू, पानसरे नाही, तुझा नरेंद्र दाभोळकर करून टाकू, अशा पद्धतीची धमकी त्या ठिकाणी देतोय. NC नोंदून आजपर्यंत त्याच्या संदर्भातला तपास चाललेला नाही. आम्ही उद्याच्या 24 तारखेच्या अधिवेशनात वरच्या सभागृहामध्ये सुनील तटकरे साहेब, धनंजय मुंडे, जयदेवराव गायकवाड हा मुद्दा उपस्थित करतील. खालच्या सभागृहामध्ये मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, डॉक्टर सतीश पाटील आम्ही करू. पण ही कुठली पद्धत? अशा पद्धतीनं तुम्ही राज्य चालवणार? अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याच्या करता तुम्ही त्या ठिकाणी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये कित्येक इथं मला उदाहरणं त्या ठिकाणी देण्यात आली. त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेमध्ये देखील शाळेत झालेल्या पोषण आहारात भ्रष्टाचार, अनागुंदे कारभार चाललेला. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार उघडकीस आणला आमच्या रवींद्र नाना पाटलांनी, परंतु अजूनपर्यंत त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ठोस कारवाई झालेली नाही. हे का दाबलं जातं? कोण कर्मचारी आहेत, कोण अधिकारी सहभाग, त्यांचा सहभाग भ्रष्टाचारामध्ये? पुरवठादार कोण आहे, कंत्राटदार कोण आहे? ह्याच्यामध्ये राजकीय सूत्रधार यांना आशीर्वाद देण्याचं काम कोण करतंय? यांची चौकशी करायला नको? चौकशी करून सत्य उजेडात यायला नको? जर आम्ही म्हणतोय ते चुकीचं असेल, असत्य असेल, येऊ द्या उजेड. की अजित पवारांनी जे सांगितले ते पूर्णपणे असत्य, पण सत्य असेल तर दोषी आढळलेल्यांच्या संबंधित त्यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण धान्य निकृष्ट दर्जाचं आढळतंय आणि त्याच्यातनं ते मुलांना खायला दिलं जातंय, मुलींना खायला दिलं जातंय. या पद्धतीचा कारभार हा भाजप शिवसेनेचा त्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामध्ये सावरा येथे देखील सावदाला महिला सानिया कादरी यांचं 7 दिवसापासून उपोषण चालू आहे. त्यांचे विक्रीच्या व्यवसायात व्यवहारात फसवणूक केली प्रकरणी सानिया कादरी, परंतु त्याच्या संदर्भात ते खंडेलवाल पिता पुत्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या बद्दल काही कारवाई त्या ठिकाणी केली जात नाही. आणि आज पण जे निवेदन दिलं ते 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ह्याचा निकाल लागला पाहिजे, ह्याबद्दलची कारवाई झाली पाहिजे, ह्याबद्दलची मागणी. चुकीचं काय? सरकारमध्ये नसलं म्हणजे काही घरात बसायचं नसतं. पवार साहेब नेहमी सांगतात की अजित, मी 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये तुलनात्मक जास्त काळ विरोधी पक्षामध्ये होतो आणि कमी काळ सत्ताधारी पक्षात होतो. विरोधी पक्षाच्या निमित्तानं राज्यात फिरता येतं, माणसं जोडता येतात, माणसं त्या ठिकाणी ओळखी वाढतात आणि त्याच्यातून राज्य उद्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपण चालवलं पाहिजे, खरे प्रश्न काय. आणि मंत्रालयामध्ये बसून अधिकारी वर्ग एखादी फाईल पुटअप करतात, त्यावेळेस एअर कंडिशन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी पुटअप केलेली फाईल आणि
त्या 12 बलुतेदारापैकी सर्वसामान्य माणूस हा शेवटचा माणूस जो राबत असतो त्याला येणाऱ्या अडीअडचणी त्याच्यामध्ये बरीच तफावत राहते आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिलीपरावांनी सांगितलं, तटकरे साहेबांनी सांगितलं, हा मेळावा नेहमीसारखा मेळावा नाहीये. नाहीतर हा आले हार तुरे घातले झाला मेळावा, बघू आता पुढच्या वेळेस. 2-2.5 महिन्यांनी आल्यानंतर माझी जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना सांगणं आहे की पुढचा मेळावा शहरामध्ये झाला पाहिजे. हाही मेळावा चांगलाच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण शहरात मेळावा झाल्यानंतर त्याच्यातनं वातावरण निर्मिती होते. त्याच्यातून आम्ही जे 15 तालुक्याची अपेक्षा व्यक्त केलेली 24 वेगवेगळे सेल आहेत, त्या सेलचे जिल्ह्याचे पदाधिकारी सगळे नेमले गेले पाहिजे. जो पदाधिकारी नेमले जाणार नाही त्यांना बाजूला केलं जाईल, पक्षातच ठेवलं जाईल, परंतु दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. त्याच्या संदर्भात ज्याला काम करायचं नाही त्यांनी आत्ताच सांगा की मला एवढं जमणार नाही, आपण दुसऱ्याला देऊ. कुणाचं कुणा वाचून नडत नसतं, कुणाचं कुणा वाचून अडत नसतं. संघटना, पक्षाचे विचार, पक्षाची विचारधारा ही पुढे चाललेलीच असते. त्याच्यात आपलं योगदान किती, आपला सहभाग किती, आपण किती लक्ष दिलं पाहिजे. आज महिलांच्या बाबतीमध्ये देखील मोठ्या संख्येने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वेगवेगळ्या ज्या जिल्ह्याची, तालुक्यांची आणि वेगवेगळ्या गावांच्या कार्यकारिणी होणार आहेत 24च्या 24 सेलच्या, हे सगळेजण त्यांचे पूर्ण नावं, त्यांचे पत्ते, त्यांचे मोबाईल नंबर, काय उद्याच्याला प्रांतिकला वाटलं, राष्ट्रीय पातळीवर वाटलं, उद्याच्याला SMS केले की तुम्हाला त्या पद्धतीचे SMS पोचले पाहिजे. काय चाललंय, प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं जे मासिक, तेही मासिक वर्षाला आपल्याला मिळेल या पद्धतीची त्याची फी भरली पाहिजे. त्याच्यात पवार साहेबांचे काय विचार आहे, बाकीच्या राज्यातल्या नेते मंडळींचे काय विचार आहे, इतर पण अधिकची माहिती तिथं दिली जाते जी उद्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला मला उपयोगी पडत असते. शेवटी सगळं आपोआप शिकायला मिळत नाही, त्याकरता प्रयत्न करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या 15 तालुक्यामध्ये काही तालुक्यात आपण कमकुवत असलो तर तिथं नव्या दमाच्या, नव्या विचाराच्या कार्यकर्त्यांना पुढे आणा. जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, शहरामध्ये देखील उद्याच्याला 75, आता किती जागा राहतात मला माहिती नाही, गेल्या वेळेस 75 महानगरपालिकेच्या जागा होत्या. काय महानगरपालिकेची अवस्था आहे, किती डेव्हलपमेंट झाली, काय विकास झाला, कशा पद्धतीनं झाला. परवा मी सुनील तटकरे साहेब नव्या मुंबईला गेलो, काय तिथं गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली काम झालं. इथं दिलीप पवार आणि हे बसलेत. पिंपरी चिंचवडला राजेंद्र मगाशी होता, काय विकास पिंपरी चिंचवड झालाय पावा. ठीक आहे, यावेळेस माझं तिथं बहुमत झालं नाही, त्याच्यामुळे मी स्वतः थोडासा नाराज झालो, कारण ज्यांच्या हातामध्ये सूत्र गेली ते तर काहीच करत नाही. कधी कधी लाटेवर जे मतदान होतं त्याचा फटका विकास कामावर बसतो, ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि विकास कामाच्या पाठीशी जनतेने पाठबळ उभं केलं नाही तर विकासावरचा विश्वासच राज्यकर्त्यांचा त्या ठिकाणी उडून जाईल. म्हणतील कशाला विकास करायचा जर पाठबळच दिलं जात नाही. या पद्धतीनं देखील कार्यकर्त्यांनी निश्चितपणे विचार करून लोकांच्या समोर गेलं पाहिजे, असं मला आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आता मागं सगळ्या घटना घडल्या, पण महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यातनं प्रत्येक वॉर्डामध्ये चांगल्या प्रकारचे उमेदवार मिळण्याच्या करता 75 वॉर्डामध्ये सगळ्या सेलच्या कार्यकारिण्या झाल्या पाहिजे. तिथं व्यवस्थितपणे आपल्याला सांगण्याला माध्यम आहे. आमच्या हातात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका असताना देशातली, राज्यातली एक महत्वाची शहरं म्हणून त्याची ओळख आम्ही करून दाखवली. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कामाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये मगाशी मला वाटतं तटकरे साहेबांनी का कुणी दिलीपरावांनी बोलत असताना आपल्या इथं भांड्याला भांडं लागतं, परंतु मला सगळ्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना सांगायचं
आता ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था पक्षाची होऊ शकत नाही. पण मला फोनच केला नाही, मला विचारलंच नाही, मला विश्वासात घेतलं नाही. हे काही कुणाच्या घरचं लग्न नाही. आणि नेते मंडळींनी पण काम करत असताना तुमच्याबद्दल जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला संशय वाटेल, त्याच्या मनामध्ये संभ्रम होईल, ह्या पद्धतीचं वागणं 15च्या 15 तालुक्यातल्या कुणाचंच आजी माजी आमदारांचं पदाधिकाऱ्यांचं नसलं पाहिजे. इतके स्पष्ट त्या ठिकाणी उद्या कुणी काही म्हणलं तर तुम्ही छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे, नाही नाही हे मुद्दाम अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो, असं कधी होऊच शकत नाही. याबद्दलचा एक आत्मविश्वास कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेते मंडळींच्या बद्दल त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. संशयाचं वातावरण अजिबात राहता कामा नये. त्याच्यातनं पक्षवाढीला मर्यादा येतात. अंग झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीच त्या ठिकाणी पुढे केलं पाहिजे. आणि काही काहींनी जरी पराभूत झालो, मला दिलीपरावांना सांगायचंय, साहेबरावांना सांगायचंय, राजीवला सांगायचंय, अनेक सहकाऱ्यांना माझ्या सांगायचंय, ठीक आहे, यश अपयश, इंदिरा गांधी पराभूत झाले होते, पवार साहेबच अशी व्यक्ती आहे की कधीच पराभूत झाले नाही. परंतु अनेक जण म्हणून पराभव झाला म्हणून काही आपण रणंगण सोडायचं नाही. उलट त्याच्यातनं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायचं आणि काय आपण पावलं उचलली पाहिजे. तिथं कुठं जनरेशन गॅप होती का, तिथं कुठं आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते आपला विश्वासघात करतात का, ते आपल्याला अंधारात ठेवतात का. उद्या मी महाराष्ट्रात, दिलीपराव महाराष्ट्रात, सुनील तटकरे महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही पण आमच्या मतदारसंघात ठराविक लोकांचंच ऐकून त्यांच्यावरच विश्वास ठेवायला लागलो तर आम्हाला पण घरी बसावं लागेल. एक बाजू ऐकून घेतली तर दुसरी पण बाजू ऐकून घेतली पाहिजे. एकाच बाजूनी निर्णय जर घेतला तर कारण नसताना दुसरी बाजू ऐकून न घेतल्यामुळं दुसऱ्यावर अन्याय होण्याची परिस्थिती असते. संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या जिल्हाध्यक्षांनी, तालुक्यामध्ये काम करत असणाऱ्या प्रमुखांनी किंवा शहरामध्ये काम करत असणाऱ्या प्रमुखांनी किंवा आम्ही सर्वांनी आता इथं ऐकत असताना जर ठराविक लोकांनी एकच बाजू सांगितली तर ती पडताळून दुसरी बाजू पाहिली नाही तर कदाचित त्याच्यातनं चुकीचा निर्णय आमच्या पण हातनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरता आपण सगळ्यांनी थोडंसं जागृत राहून काम करण्याची गरज आहे. आज पक्षाला तशा कामाची गरज आहे. त्याकरता पक्षाच्या प्रांताध्यक्षांनी संपूर्ण दौरा आखलेला. माझी आपल्याला विनंती आहे की पुढच्या वेळेस 15 तालुक्या आणि शहराच्या संदर्भामध्ये आढावा घेत असताना तिथल्या तिथं कुणालाही अपमानित करण्याचा आमचा कुणाचाही मानस नाही. पण आम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा तुम्हाला तर कळायला पाहिजे की बाबा हे आपल्याला जमेल का, हे आपल्याला पेलेल का, हे आपल्याला झेपेल का. आणि नसेल तर मी होतो, परंतु हे सगळी अपेक्षा माझ्याकडनं काही पूर्ण होणार नाही. तुम्ही मला मोकळं करा, दुसऱ्या कुणाला द्या, त्याला मी साथ देतो असं स्पष्ट सांगा. काय आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये असं जर करायला लागलं तर आत्ताच्या पदाधिकाऱ्यांच्या पैकी 20% राहतील का नाही मला शंकाच. 80% म्हणतील नाही बाबा आपल्याला नाही जमायचं, अशी शक्यता नाकारता येत नाही. जर 80-20 झालं तर फारच उत्तम. टाळ्या कशाच्या वाजवत आहे. 80-20 का तुम्हाला ती पदं पाहिजे असेल तर टाळ्या वाजवा, माझं काय हरकत नाही त्याच्या संदर्भामध्ये. पण तुम्ही पण पदं घेतली तर मगाशी ते विद्यार्थ्यांचं वय सांगितलं 21 ते 26 मधलं, 27 ते 32 युवकांचं ह्या पद्धतीचं. आणि बाकीच्या बाबतीमध्ये वयाची अट नाही, पण त्यांनी किती वय असलं तर धडधाकटपणे काम केलं पाहिजे. नाहीतर माझं आज हे दुखतंय आणि मला तसं जात होतंय आणि मला बसता येत नाही, मला खुर्चीच पाहिजे, खुर्चीशिवाय मी बसू शकत नाही. असं काहींचं एका दुसरी केस आपण ऐकू शकू, परंतु सगळ्यांचंच ऐकायचं म्हटलं तरी एवढ्यांना खुर्च्या आणू कुठनं आणि त्यांना बसू कुठं. आता अरे मग म्हणूनच सांगितलं ना, प्रत्येकाचं नाव कशाला घ्यायला पाहिजे. ते माझा बोलण्याचा मतितार्थ तुला समजला पाहिजे.
तुझ्या वडिलांना एवढं समजायचं पण तुलाच समजत नाही, त्याला भीक आहे. त्याच्या संदर्भामध्ये नाहीतर उद्या लगेच चौकट अजित पवारांनी असं अमक्या अमक्याचा पंचनामा केला, तसं काही नाही. मुरलीधर पवार पण अतिशय पवार साहेबांची एक दिलीपरावांना माहिती आहे, कारण दिलीपराव त्यावेळेस साहेबांचे PA म्हणून काम करत होते. मला एवढं सांगायचं की आत्ता देखील मेळाव्याला खुर्च्या कमी पडल्या तर कार्यकर्त्यांना अण्णांनी आव्हान केल्यानंतर कार्यकर्ते खाली बसले. मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण अनेक माझ्या कार्यकर्त्यांना इथं नीटपणे बसता आलं नाही, हॉल कमी पडला. आणि हे सगळ्या बाबतीमध्ये अरुणभाई गुजराती घडतंय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातोय तिथं तिथं पावसाचे दिवस असताना, पेरणीचे दिवस असताना, दुबार पेरणीचे दिवस असताना, तिबार पेरणीचे दिवस असताना देखील आज जी काही राज्यात आणि देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर कुठंतरी आपण आता खऱ्या अर्थाने नव्या जोमाने कामाला लागलं पाहिजे. आणि हे लागण्याच्या करता कुणीही पाठीमागे राहायला तयार नाही. सगळेजण त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत, पण त्या प्रतिसादाचा योग्य पद्धतीनं उपयोग जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे, अशी माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती. आता देखील जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या अतिक्रमण मोहिमेमध्ये, अतिक्रमण हटावमध्ये जळगाव शहर हॉकर्स लोकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी महानगरपालिकेचं अतिक्रमण मोहीम बंद करा. आता तुम्ही आम्हाला घरी पाठवताना कामं सांगता, हे बंद करा, ते चालू करा, हे काम करून द्या. त्याच्याकरता तुम्ही पण घड्याळाचं बटन दाबायला शिका, म्हणजे मग हे चांगलं होईल. तुम्ही बटणं दुसरी दाबणार आणि म्हणणार की असं हे झालं पाहिजे, जरूर झालं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, पण त्याला अडचणी येतात. शेवटी राज्यकर्त्यांना त्याच्या संदर्भातले निर्णय हे घ्यावे लागतात. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी इतर अनेक ध्यानामध्ये घेतली पाहिजे. इतर अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आज जळगाव महानगरपालिकेमध्ये काम करत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यावर शहरातले जळगावकर अत्यंत नाराज आहेत. शहराचा अजिबात विकास झालेला नाही म्हणून त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या एकंदरीत वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या निवडणुका येतील उद्याच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या केळी उत्पादकांचे काही प्रश्न आहेत. खरं तर फैजपूरला आणि सावद्याला रेल्वे मालगाडी त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. जळगावच्या रेल्वे स्थान, जळगाव एक खानदेशातलं महत्त्वाचं शहर, पण भुसावळला जशा गाड्या थांबतात तशा जळगावला थांबत नाही. त्याबद्दल जो प्रयत्न करायला पाहिजे ते इथले राज्यकर्ते करताना दिसत नाही. अशाही प्रकारच्या अडचणी आहेत. येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्याची निवडून येण्याची पात्रता आहे त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये तरुण वर्ग असतील, त्याच्यामध्ये महिला वर्ग असतील. अशा पद्धतीनं वशिलेबाजी ही चालणार नाही. याबद्दलचा आपण सगळ्यांनी दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये भयानक पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये पण काम करावं लागणार आहे. परंतु तशा पद्धतीनं मला तर आम्ही सकाळपासून काही लोकांशी बोलतोय. मला साहेबरावांनी सांगितलं, राजीवनी सांगितलं, दिलीपरावांनी सांगितलं, अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं, म्हणले भाजप शिवसेनेचं सरकार आल्यापासून इथली धरणांची कामं तर बंदच पडलेली, त्याला निधीच दिला जात नाही. का निधी दिला जात नाही? हे कुणाचं काम आहे? कुणी त्याला मान्यता दिली पाहिजे. काही चुकीचं झालेलं असेल तर चौकशी करा ना. चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. परंतु त्याच्याकरता कामच थांबवली तर त्या जनतेने पाण्याच्या करता कुणाकडे पाहायचं? शेतीचा पाण्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा अडचणीचा राहणार, कसा सुटणार नाही? पाडळसेच्या बाबतीमध्ये आम्ही जो निधी द्यायचं ठरवलं होतं तो निधी दिला असता तर एकदम चित्र बदलून गेलं असतं. एवढं प्रचंड पाणी. मी काल माझ्या दुसऱ्या कामाच्या करता सुरतला उतरलो आणि तिकडनं येत होतो. उकाईचं बॅकवॉटरचं पाणी मला तिथं येताना रोडनं दिसलं. उकाईचं सगळं पाणी तापी नदीचं. तुमच्या माझ्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातनं सगळं ओव्हरफ्लोचं पाणी प्रकाशा, सारंगखेडा या सगळ्या बॅरेजवरून पुढे जातं. त्या पाण्याचा माझ्या महाराष्ट्राला काय उपयोग आहे? त्याकरता या राज्यकर्त्यांनी उपसा सिंचन योजना, अरुणभाई तुम्हालाही आठवतंय, इथं अनेक दिग्गजांना आठवतंय,
उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतले, परंतु पुढे काय झालं? हे सरकार आल्यानंतर त्याच्यातनं काय मार्ग निघाला? शेतकऱ्यांचा जो बोजा होता तो बोजा काढण्याच्या करता पण कारवाई संजयराव त्या ठिकाणी केली, पण पुढं आज एवढी मोठी ताकद माझ्या माहितीप्रमाणे 1 राष्ट्रवादीचा, 11 पैकी 2 शिवसेनेचे आणि 8 भारतीय जनता पक्षाचे, अजून काय ताकद तुम्हाला पाहिजे? आज भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की त्यांच्या काही नेत्यांना का मंत्रिमंडळातनं काढलं, याबद्दलची वस्तुस्थिती कळाली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात, भ्रष्टाचारामध्ये बदनाम त्या ठिकाणी केलं जातं आणि लोकांच्या मनामध्ये समरावस्था त्या ठिकाणी केली जाते. मला तर आता सांगितलं एका भाजपाच्या नगरसेवकांनी डॉक्टरला हॉस्पिटलवरच हल्ला केला. डॉक्टर उपचार करण्याकरता एका डॉक्टरवर हल्ला करण्याचं काम आपण केलं पाहिजे. ठीक आहे, एखाद्याचा राग असू शकतो ना, पण राग व्यक्त करत असताना कायदा हातात घेण्याचा अधिकार हा कुणाला त्या ठिकाणी दिला गेलेला नाहीये. या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये गेलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही बघा, आताच्या सरकारच्या काळामध्ये आज गोवंश हत्याबंदीच्या नावाने संपूर्ण देशात काय हैदोस चाललेला आहे? का मागासवर्गीयांच्यावर अत्याचार अन्याय होत आहे? का अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होत आहे? का मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजातल्या काही लोकांना मरेपर्यंत मारलं जात आहे, त्यांची हत्या करण्यात येते? दोन्ही समाजामध्ये आज भीतीचं वातावरण देश पातळीवर दिसतं की नाही? भारतामध्ये अशा प्रकारचं वातावरण जर राहिलं तर त्याच्यातनं जातीय सलोखा राहणार आहे का? ही जबाबदारी कुणाची आहे? भाकड गाई बैलांचं काय करायचंय हा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न आहे. आम्हाला सांगितलेलं होतं खडसे साहेबांनी उत्तर देताना, म्हणले सगळ्या जिल्ह्यात गोशाळा करणार. कुठं गोशाळा केलं? शेवटी यांचं करायचं काय? त्याच्याबद्दलचं उत्तर सरकारने द्यावं ना. त्या संदर्भामध्ये नोटबंदीच्या मुळे काय अवस्था झाली? अलीकडचं सरकार कुणी काय खायचं, कुणी काय खाऊ नये हेच सांगायला लागलेले. हा अधिकार त्यांना कुणी दिला? भाजपची आणि शिवसेनेची कर्जमाफी, कर्जमुक्ती, 7/12 कोरा या घोषणेचं नक्की काय झालेलं आहे? किती लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला? किती हजार कोटीचा त्यांना त्या संदर्भामध्ये मदत होणार आहे? हे का पुढे येत नाहीये? याच्याबद्दल केंद्र सरकार तर यांना निधी द्यायला तयार नाहीये. मी, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आम्ही चौघांनी 15 वर्ष अर्थ विभाग सांभाळला. आज व्यवहारामध्ये सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत आणि ह्या सरकारला तर वरनं पैसा दिला जात नाहीये. उद्याच्याला सरकारने 15 तारखेला 24 तारखेला अधिवेशन आहे. आम्हाला याद्या कळल्या पाहिजे, जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आणि किती झाली. आज हे ढोल बडवताय, कुणाच्या नावाने ढोल बडवताय? अरे तुम्ही सरकारमध्ये आणि सरकारमध्ये मंत्री म्हणून बसून तिथं तुम्ही निर्णय घेता आणि बँक चेअरमन भाजपाचा, व्हाईस चेअरमन शिवसेनेचा आणि ढोल बडवायचं काम चाललंय. त्यांना काही माझा शेतकरी दुधखोळा वाटला का? का त्या माझ्या बळीराजाला काहीच समजत नाही असं त्यांना वाटलं? सत्तेमध्ये राहायचं आणि एकीकडे सांगायचं की आम्ही कर्जमाफी केली, मग द्या कर्जमाफी, त्याच्या संदर्भातला करा 7/12 कोरा. आज बजेट सादर केलेलं आहे. आता मला दिलीपराव, माझा अंदाज आहे या सरकारकडं तेवढा निधी हा नसावा कर्जमाफी करण्याच्या करता. आज या माझ्या जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी या सरकारला सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेकडं 60,000 कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. 60,000 कोटी. आपल्याला लागणार 35,000 कोटी. महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सगळीकडे फिरण्याच्या पेक्षा आणि बडबड करण्याच्या पेक्षा
बाकीचे उपदेश करण्याच्या पेक्षा, त्या सगळ्या बँकांच्या बाहेर ढोल बजावण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना सांगा, चला आमच्या 60,000 कोटी रुपयाला जे व्याज मिळतं ते व्याज राज्य सरकारने आम्हाला द्यावं. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या करता लागेल तेवढी रक्कम आम्ही द्यायला तयार आहे. दानत, हा हिंमत. आज महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, राज्य सरकार तुमचं आहे. मुंबई शेवटी सर्वांची आहे आणि सरकार दिल ना नंतर त्या ठिकाणी पैसे. खरं तर सरकारने कसे पैसे उभे करायचे तो त्यांचा अधिकार आहे, परंतु एकच बाजू बोलून चालत नाही. शेवटी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही. भाजप शिवसेनेने एकत्र बसावं आणि त्या 60,000 कोटी आहेत का नाही त्याची शहानिशा करावी. आत्ता मी भाषणाला उठायच्या आधी मी तिथल्या एका अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, आत्ताच्या घडीला किती हजार कोटीची ठेव ठेवली? ते म्हणले आता 60,000 कोटीची ठेव ठेवली. आणि मुंबईमध्ये राहणारा माणूस टॅक्स तर तो देतोच, जीएसटी आलेलाच आहे. मुंबईची जकात बंद केली, त्याचा परवा काहीतरी 600 का 700 कोटीचा चेक देताना काय आरोप प्रत्यारोप झाले तुम्ही बघितलं. कोण कुणाच्या घोषणा कशा पद्धतीने देत होत्या यांचं यांनाच कळलं ना आपण काय करतो काय नाही. अरे पण जनतेचं वाटोळ होतं त्याचं काय? जनतेने कुणाकडे पाहावं, कुणाकडे बघावं, याही गोष्टीचा विचार हा प्रत्येकाने त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीनं माझं स्वतःचं मत आहे. आज या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच त्या ठिकाणी राहिलेला नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. मध्ये तर मला सांगितलं झारखंड राज्यात आपल्या स्वतःच्या म्हशी बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मुस्लिम बांधवाची पण हत्या केली. गोमांस विकताना म्हणून 2 मुस्लिम महिलांना उत्तर प्रदेशमध्ये मारहाण केली. घरात गोमांस ठेवण्याच्या संशयावरून मोहम्मद अखलक याची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. आणि त्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं हे सरकारचं आता सावळा गोंधळ त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि हे मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेत आहेत, सांगतायत. आज मला सकाळी मी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सगळे गेलो होतो. आतापर्यंत 5/7/2017 सरासरीच्या फक्त 15.9% पाऊस झालेला असल्यामुळं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं मला साहेबरावांनी पण सांगितलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयातनं पण मला पत्र मिळालं. अहो हे सगळी जर अशा प्रकारची अवस्था असेल तर आपल्या सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये यंदा पण त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यातनं बिलाली येथील तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या, बोंडणच्या शेतकऱ्यांनी शेतात विष प्राशन केलं, ह्या रोज घटना. काही काही शेतकरी म्हणायला लागले की हो आम्हाला कर्जमाफी मिळणार आहे का नाही, त्याच्याबद्दल काहीच कोणी सांगत नाही आणि त्यामुळे तो आत्महत्या करायला लागला. आता हे आत्महत्या जर ताबडतोब यांनी याद्या डिक्लेअर केल्या तर थांबणार नाही. शेतकरी पुन्हा नव्या जोमाने त्याच्या खरीपाचं त्या ठिकाणी पीक घेणार नाही. ह्याच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे देखील काही सांगायला तयार नाही आणि सरकार पण काही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. काल तर उद्धव ठाकरे माझ्यावरच घसरले. मी म्हणलो हे सरकारमध्ये असून सरकारमधले निर्णय घेतात आणि बाहेर असून विरोधी पक्षाची भूमिका घेतात, गांडुळासारखं वागतात. ह्याच्यात चुकलं काय? आता यांची नेहमीच भाषा तशी असती, गांडूळ कुठली नावं त्या ठिकाणी घेत असतात ही मंडळी. ही तर आपल्या शिवसेनेची परंपराच आहे. ह्या गोष्टीच्या संदर्भात एवढ्या का मिरच्या यांच्या नाकाला त्या ठिकाणी झोंबल्या हे काही मला त्याच्या संदर्भामध्ये कळलं नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये मी एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो की एकंदरीतच जाहीर सभांच्या मध्ये काल मला लोकांनी सांगितलं ज्यांना कर्जमाफी झाली त्यांनी हात वर करा. अरे तुमच्या सरकारने कुणाला दिलीच नाही तर कसा कोण हात वर करेल? मी जर म्हणालो इथं की कर्जमाफी ज्यांची झाली त्यांनी हात वर करा, मी विरोधी पक्षात आहे, माझा तो अधिकार आहे. राज्यकर्त्यांचा कशाचा अधिकार आहे? त्याच्यामध्ये एक तर हात वर करा हात खाली करा ह्याच्यातनं माझं शेतकऱ्याचे हात दुखायचे
आणि दुसरी गोष्ट, तिथं कुणीच हात वर केले नाही, याचा अर्थ दोन होऊ शकतात. एक तर तिथं कुणीच शेतकरी गेला नसेल, त्याच्यावर हात वर करायचं कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि जर काही राहिलं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं ना, तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं ते सांगावं. त्यांच्या 5 आणि 7 12 मंत्री आहेत, त्यांना सांगावं की आज मंत्रिमंडळाची मंगळवारी मीटिंग आहे ना, मंगळवारी मीटिंग आहे. गेल्यानंतर पहिलं कर्जमाफीची यादी जाहीर केल्याशिवाय मीटिंगची सुरुवात करू नये, आहे तुमची धमक सांगायची. ती पण नाही, तिथेही जाऊन ऊब लागली की गप बसतात, चहा पितात, नाश्ता घेतात, काय काय खायचं ते खातात आणि बाहेर येऊन म्हणतात शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. अरे आज काय केलं? आज का तुझी दातखीळ बसली होती? आज का नाही तुम्ही बोलला? तो तुमचा अधिकार होता ना. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तर विचारा. अरुणबाईंनी पण काम केलंय, गुलाबरावांनी केलंय, डॉक्टर तुम्ही केलंय, मी दिलीपरावांनी, सुनील तटकरेंनी केलं. आम्ही बोलायचो आमच्या मनामध्ये, आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून ज्याबद्दल आमच्या शंका कुशंका असायच्या आम्ही मांडायचो. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर जर आम्ही तिथं बसून केला नाही तर आम्ही जनतेशी गद्दारी केल्यासारखं होईल. तशा पद्धतीनं आज शिवसेना भाजप करताना दिसत नाही. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे काल असंही म्हणाले की आम्ही कर्जाची माहिती बँकांकडनं मागणार आहोत आणि कर्ज न देणाऱ्या बँकांच्या समोर ढोल वाजवणार. अरे बँकांकडे कशाकडे मागणी करताय तुम्ही? स्वतः सरकारला विचारा ना. उद्धव ठाकरेंचं काय चाललंय? आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा धंदा चालला. त्याच्या संदर्भात जिथं आग तिथंच पाणी मारलं पाहिजे. आग आहे मुंबईला आणि पाणी मारायचं चाललंय धुळ्याला. काय बॉम्ब आहे? अरे तिथं जावा, तिथनं मातोश्री वसून मंत्रालय जवळ आहे, तिथं जा. सगळ्या तुमच्या 62-63 काय आमदारांना घेऊन, तुमच्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन सरकार हलल ना. परंतु तिथंही तेही करायचं नाही आणि इकडं मात्र पुळका आल्यासारखं दाखवायचं. आणि आमच्या तोंडात काय, आता ही कधी माझ्या तोंडात काय गेलं ते बघायला गेलं. मी तर त्यांना कित्येक वर्षात भेटलो पण नाही. आणि सरकार केंद्रात राज्यात तुमचं काय असेल ते चौकशी करा आणि एकदा सत्य पुढे येऊ दे ना. किती दिवस संभ्रमावस्था करून त्या ठिकाणी लोकांचे गैरसमज पसरवण्याचं काम होणार आहे, याबद्दल देखील या मंडळींनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. एकंदरीतच त्यांचा जो कारभार चाललेला आहे तो कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चाललेला आहे. आज पावसाने जी दडी मारलेली त्याच्यामुळं पेरण्या पुन्हा करण्याची वेळ आली, त्याबद्दल बियाण्याचा विचार केला जात नाही. त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते त्या ठिकाणी सांगितलं जात नाही. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या कृषी मंत्री बोलायला तयार नाही, कृषी राज्यमंत्री बोलायला तयार नाही. हे सगळे निर्णय होत असताना हे दोघं कुठं आहेत? हे पण जसं देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा असं पूर्वी आम्ही वाचायचो, तसं आता कृषी मंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी दाखवण्याची वेळ, घोषणा द्यायची वेळ आलेली. पवार साहेबांनी, मी हे जे सांगतो, आम्ही सरकारमध्ये युपीएच्या असताना 71,000 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता की नव्हता? त्यावेळी GR सारखे बदलले का? पहिला GR, दुसरा GR, तिसरा GR, चौथा GR असं झालं का? नाही झालं. सुटसुटीत आम्ही सगळं केलं. त्यावेळेस मला आठवत आहे, दिलीपराव आम्ही सगळेजण असताना काही जणांनी असा मुद्दा काढला की त्यामध्ये काही लाभार्थी त्यांना लाभ मिळत नाही, गरजू शेतकऱ्यांना. त्यावेळेस 1600 कोटी रुपये दिलीपराव तुमच्याकडं अर्थ विभागाची जबाबदारी असताना 71,000 कोटी राज्याला, देशाला मिळालेले असताना आपल्या राज्याला काहीतरी 6,000 कोटी मिळाले होते. यांनी 1,600 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली आणि त्या सगळ्यांना तो बेनिफिट देण्याचं काम केलं. आणि मग कोल्हापूरला आपण प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी घेतलेली होती. या प्रकारचं काम करतायत, हे काहीच करत नाही. म्हणजे यांच्या हातात जे आहे, आता उद्धव ठाकरेंच्या हातात 60,000 कोटी आहेत. त्यांनी एवढं जर शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना प्रेम आहे ना, द्यावे ना पैसे आणि पुन्हा त्या ठिकाणी सरकार त्यांचाच आहे, सोयीप्रमाणे त्यांनी पुन्हा काढून घ्यावे. आपण करतोच ना,
नवं तर आपण करतो, आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे. किंवा कधी शेजारच्याकडनं पण उसनवारी आपण आणतो आणि आपल्याकडे आल्यावर परत आपण देतो. काही व्याजाने पण देतात. इथं जास्त व्याज द्यायचं नाही. बँकेचा जो दर असेल तो बिनव्याजी दिले तर दुधात साखर, आपलं काय झालं. पण या प्रकारे सरकार निर्णय घेत असताना त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता जागृत होऊन पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. त्याकरता पावसाळ्याचे दिवस असताना देखील हा मेळावा आपण घेतलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा तटकरे साहेब, दिलीपरावांच्या साक्षीनं सांगतो की ही सभा झाल्यावर तुम्ही खाली डॉक्टरांनी सगळ्यांनी जेवणाची व्यवस्था केली. जेवण करून पुन्हा आम्ही इथं बसणार आहे. त्याच्यात काय होतंय, तटकरे साहेब, पत्रकार मित्रांची अशी विनंती आहे की हे झाल्या तुम्ही प्रेस घेतली तर ते त्यांचे निघून जातील. सगळे इथं आहेत. आणि जर तुमची तयारी असेल तर म्हणजे तटकरे साहेबांची, कारण ते प्रांताध्यक्ष आहेत, त्यांचं फार मला ऐकावं लागतं, त्यांच्या संमतीनं जावं लागतं. कारण मी काही ते माझ्यावर नाराज झाले तर केवढा माझ्यावर अन्याय होईल. ते महाराज माझं तिकीटच कापतील बारामतीचं. आणि मग काय, दिलीपरावांचा पण वशिला कमी पडेल, चित्राताईंचा पण कमी पडेल, संग्रामचा पण कमी पडेल. स्मिता तर माझी मुलगी असल्यासारखंच आहे, ती बिचारी काय बोलणार आहे. अशा पद्धतीनं त्याच्यावर तटकरे साहेब आपल्या कला निघू द्या, पण आमचं पण तिकीट लक्षात ठेवा, आमच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे निश्चितपणे. तसं नुसत्या माझ्यात नाही, सगळ्या 288 मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिट होण्याच्या दृष्टिकोनातनं आमचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नांना वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजेत, आया बहिणींनी भावाच्या नात्याने साथ दिली पाहिजे. आणि इतर सहकारी मित्रांनी देखील उद्याच्या आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यातनं योग्य पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे. हीच आग्रहाची नम्र